नमस्कार. मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत करते. तर आजचा विषय आहे केस गळती आणि त्यावरील उपाय. मॅडम काहीतरी करा हो, खूप केस गळत आहेत. आता तर केस विंचरायची सुद्धा भीती वाटते. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकणारी मुग्धा क्लिनिकमध्ये आल्याच म्हणाली, नेहमीसारखी केस हिस्ट्री घेतल्यावर समजलं अभ्यास आणि परीक्षेचा ताण तर होताच, शिवाय खाणंपिणं पण वेळेवर नव्हतं. ब्रेकफास्ट केला तर ठीक, नाहीतर कॉलेजमध्ये दुपारी डब्यात नेलेली भाजीपोळी घाईघाईत संपवायची, रात्री भात आणि भाजी खाऊन झोपायचं. आणि हो, आठवड्यातून किमान 2-3दा फास्ट फूड ठरलेलंच. आपण ज्याला बॅलन्स्ड मील म्हणतो तसला काही प्रकार नव्हताच. सगळं विचारून झाल्यावर तिला औषध दिलं. काय आणि कधी खायला हवं याबद्दल तिला थोडं मार्गदर्शन केलं. 1 आठवड्यानंतर लगेच तिने नेहमीपेक्षा केसगळती कमी झाली म्हणून गळालेल्या केसांचा फोटो पाठवला. ही तर झाली एक केस, पण केसगळतीच्या अशा अनेक तक्रारी आजकाल सहजच बघायला मिळत आहेत. पण मग करावं काय? कशाप्रकारे हे सगळं टाळता येईल? चला तर मग जाणून घेऊयात कारणे आणि उपाय. आज आपण ज्या वातावरणात राहतो ते बऱ्याच प्रमाणात प्रदूषित आहे. धूळ, वाहनांचा धूर, केमिकल्स, पाण्याची अशुद्धता यांचा थेट परिणाम आपल्या टाळूवर होतो. प्रदूषणामुळे टाळूवर थोड्याफार प्रमाणात धूळ साचते. केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोचत नाही आणि टाळू कोरडी किंवा तेलकट होते. केसांचे मुळं कमजोर होतात. यामुळे केस निस्तेज होऊन हळूहळू गळायला लागतात. केस हे शरीराचा नॉन प्रायोरिटी भाग आहे. जेव्हा शरीराला पोषण कमी मिळतं तेव्हा शरीर आधी हृदय, मेंदू आणि इतर महत्त्वाचे अवयव वाचवतं. केसांना शेवटचं पोषण मिळतं. अपुऱ्या व अनियमित आहारामुळे प्रथिने, आयरन, झिंक, विटॅमिन्स कमी होतात. केसांच्या वाढीसाठी लागणारे पोषण मिळत नाही. त्यामुळे केस पातळ होतात, तुटतात आणि मुळापासून गळतात. मानसिक ताण, झोपेची कमतरता, सतत चिंता याचा थेट परिणाम केसांवर होतो. स्ट्रेसमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतं. केसांची ग्रोथ सायकल डिस्टर्ब होते आणि अचानक केसगळती वाढते. पण केसगळती टाळण्यासाठी काय उपाय करावेत? तर नियमित आणि संतुलित आहार याला प्राधान्य द्या. सकाळचा नाश्ता नक्की घ्या. डाळी, भाज्या, फळं, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि ऋतूनुसार पालेभाज्यांच्या फळांचा आपल्या आहारात समावेश करा. पाणी पुरेसं प्यायला विसरू नका. एक लक्षात घ्या, योग्य तो आहार घेतल्यास केस बाहेरूनच नाही तर आतूनसुद्धा मजबूत होतात. टाळूची स्वच्छता राखा. त्यावर धूळ साचू देऊ नका. त्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवू शकता. खूप केमिकलयुक्त प्रोडक्ट्स टाळा. जास्त धूळ असताना केस झाका. ताण कमी करा. पूर्ण झोप घ्या. शरीर आणि मन दोन्ही शांत ठेवा. शेवटचं पण महत्त्वाचं, केसगळती ही एका दिवसात होत नाही आणि एका दिवसात थांबतही नाही. वेळीच कारण ओळखलं, योग्य मार्गदर्शन घेतलं तर केसगळती नक्कीच नियंत्रणात येऊ शकते. केसांची काळजी म्हणजे फक्त तेल, शॅम्पू नाही तर योग्य जीवनशैलीसुद्धा आहे. परत भेटूयात पुढच्या लेखात. नमस्कार.